हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण झणझणीत, चमचमीत मसालेदार असं भरलेलं दोडकं कसं बनवायचं ते बघणार आहे. आता दोडक्याची भाजी म्हटलं की मुलांना सहसा आवडत नाही, नाकं मुरडतात. तर अशा वेळेला आपण भरलेलं असं दोडकं बनवलं ना, तर ती मुलं पण आवडीने खातात. चला तर आज आपण भरलेलं दोडकं कसं बनवायचं ते बघणार आहे. त्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग कशी बनवायची ते बघू. तर इथे मी ही 2 दोडकी घेतलेली आहेत. आता याला शिराळे सुद्धा म्हणतात. तर इथं हे आपण आता त्याच्यावरच्या शिरा अशा काढून घ्यायच्या आणि छान अशी कोवळी दोडकी अशी बघून घ्यायची आहे. जून घ्यायची नाहीत. आतमध्ये ज्या बिया वगैरे त्याच्या असतात ना, जून ती दोडकी घ्यायची नाहीये. त्याची कोवळी दोडकी घ्यायची आहेत बघून. तर इथं आपण आल्या वरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या वरच्या शिरा ज्या काढलेल्या आहेत त्या सुद्धा फेकून द्यायची नाही. त्याची पण छान अशी चटणी केली जाते. तर वरचा भाग आपण कट करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचंय. तसे हे दोन्ही पण आपण हे कट करून घेणार आहोत. आणि आता आपल्याला हे भरून करायचंय. त्यासाठी आता आपल्याला मध्ये असं हे कट करून घ्यायचंय. तुम्ही 2 भाग पण करून घेऊ शकता. आता इथे मी 4 भाग करून घेतलेले आहेत. म्हणजे व्यवस्थित असा मसाला आपल्याला भरता येतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचंय. तुम्ही या शिराचे असे 2 भाग मध्ये केलेत ना तरी पण ते चालते किंवा वरून असं थोडंसं कट मारला तरीही चालेल. हे असे 4 भाग केले ना, की मसाला पूर्ण व्यवस्थित असा आतपर्यंत असा भरला जातो. तर इथे मी सगळे असे कट करून घेतलेले आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. नंतर हे आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित असे धुवून थोडा वेळ आपण तसंच पाण्यामध्ये ठेवून देऊ. आता हे बाजूला असंच ठेवून देऊ आणि आपण त्याच्यामध्ये भरण्यासाठी मसाला करून घेणार आहोत. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, भाजून साली काढून घेतलेले आहे शेंगदाणे, 4-5 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता हे मिक्सरला पण फिरवून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. एकदम बारीक करायचं नाहीये. थोडंसं असं असं जाडसर असं ठेवायचंय. तर एका ताटामध्ये आता हे आपण काढून घेऊ. याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घातलं तरी पण चालेल. आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि हे 2 चमचे मी घरचं तिखट घालून घेतलेलं आहे. म्हणजे घरचं तिखट आहे ते जास्त तिखट नाहीये. त्यामुळे मी हे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे याच्यामध्ये घालून आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्हाला जर झणझणीत हवं असेल तर थोडंसं असं तिखट घाला त्याच्यामध्ये. काश्मीरी लाल मिरची पावडर. आता हा मसाला पूर्णपणे व्यवस्थित असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तिथे हा मिक्स करून झालेला आहे. मस्त दोडक्यामध्ये आपण आता भरून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं पूर्ण खालपर्यंत आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. त्या हाताने असं पूर्णपणे असं दाबून आपल्याला व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आहे आणि सगळीकडून असं थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे आतमध्ये व्यवस्थित असा मसाला त्याच्यामध्ये राहतो. तर असेच आपण हे आता बाकीचे पण सगळे भरून घेणार आहोत. जेवढा आपल्याला मसाला त्याच्यामध्ये भरता येईल तेवढा आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर असं आपल्याला हे सगळे असे
भरून घ्यायचे आहेत. तर इथे भरून घेतलेले आहेत बघू शकता. हे अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचंय आणि थोडासा मसाला राहिलेला आहे शिल्लक. तो आता आपण वरून त्याच्यावरती टाकणार आहोत. आता एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण थोडंसं मोहरी घालून घेणार आहोत आणि जिरं घालून घेणार आहोत. 4-5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि नंतर त्यामध्ये आपण हे भरलेली दोडकी अशी घालून घेणार आहोत. आणि गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही. थोडंसं मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे. आणि आता जो राहिलेला मसाला होता ना, तो यामध्ये पण घालून घेतलेला आहे. आणि थोडंसं ताटामध्ये मसाला होता, त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता हे पाणी घालून घेतलेलं आहे. थोडंसं असं आपण हलक्या हाताने असं हलवून घ्यायचंय आणि आता वरती आपण झाकण ठेवून हे 2 मिनिटं आपण पहिलं शिजवून घेणार आहोत थोडंसं. 2 मिनिटांनी बघू शकता. इथे थोडे असं आपले हे दोडकी शिजलेली आहेत. तर अजून आपण थोडंसं हलवून हे खाली वर करून असं 2 ते 3 मिनिटं परत झाकून ठेवणार आहोत. जास्त वेळ लागत नाही आपल्याला. 4 ते 5 मिनिटांमध्ये हे आपली दोडकी शिजून तयार होतात. तर इथे मी 2 ते 3 मिनिटांनी हे झाकण उघडून घेतले आणि बघू शकता इथं आपली छान अशी दोडकी शिजलेली आहे. तर इथं आपलं हे छान असं झणझणीत, चमचमीत आणि असं मसालेदार असं आपल्याला भरलेलं दोडकं तयार झालेलं आहे. आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. खूप उशीर लागत नाही आपल्याला. 5 ते 6 मिनिटात आपलं ही भाजी बनवून तयार होते. आणि मुलं पण खूप छान आवडीने अशी खातात. त्याचं काहीतरी वेगळंच आहे ना, भरलेलं वगैरे मसालेदार. तर मुलं पण खूप छान अशा आवडीने खातात. तर हे अशा प्रकारे तुम्ही केलात ना, तर एक चपाती तुम्ही जास्त खाल आणि ही एकदा केलात ना, तर तुम्ही ही परत-परत करून खायची तुम्हाला इच्छा होते. तर अशा प्रकारे हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.